नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये स्वागत। तर आज आपण मलाईदार रबडीपेक्षाही भारी लागणारी अशी झटपट तयार होणारी तांदळाची खीर पाहणार आहोत। अगदी मस्त कलर येण्यासाठी मी अशी खास कॅरमल फ्लेवरची बनवलेली आहे। तर ती कशी बनवायची ती आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही मस्त मलाईदार अशी तांदळाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर इथं आपण दुधाची खीर बनवणार आहोत। तर इथं दूध घेतलेलं आहे 1 लिटर आणि छान असं मी एक 10 ते 15 मिनिटं उकळून घेतलेला आहे। उकळल्यावर लगेच आपली ही खीर आपण बनवायला घेऊ शकतो। तर इथं अर्धा तास जे तांदूळ आहेत ते भिजून मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे, ते यामध्ये टाकून घ्यायचं आणि 5 मिनिटं हे शिजू द्यायचं। तर अशा पद्धतीने रवाळ वाटून घ्यायचं। टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हे मिश्रण कालवायचं, जेणेकरून गुठळ्या होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने दुधात छान असं कालून घ्यायचं। आणि इथं मी केशरचं दूध टाकलेलं आहे, केशर दुधामध्ये भिजून। आपल्याकडे केशर नसेल तरीही सुद्धा अगदी मस्त असा कॅरमल फ्लेवरचा आजचा हा रेसिपी आहे। तर बघू शकता तुम्ही। आता आपण इथं मी साखर सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि जी खीर आहे ती छान अशी रबडी जशी असते त्यासारखं दिसावं यासाठी मी इथं अशा पद्धतीने साखर घेतलेला आहे आणि गॅसवर मेल्ट करून ही साखर ह्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून कॅरमल फ्लेवरची अशी मस्त कलरफुल बी दिसेल आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवत नसेल तर नक्की बनवा। साखरेपासून कॅरमल्स बनवून आपण हे अशी बनवू शकतो। आता मी इथं काजू बदाम पिस्ताचे जे काप आहेत तुपामध्ये थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। ऑलमोस्ट आपली ही खीर आहे ती तयार आहे। तर आता इथं काजू बदामची तुकडे मी भाजून घेतलेले टाकून घेतलेला आहे आणि नंतर विलायचीची पावडर टाकून अगदी 10 ते 20 मिनिटात ही आपली खीर तयार होते। अचानक पाहुणे आले तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। विलायचीची पावडर मी इथं टाकलेली आहे, 4-5 विलायच्या छान अशा बारीक ठेचून कुटून घेतलेला आहे। तर बघा अशी मस्त गरम सुद्धा वाढू शकता तुम्ही, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंड झाल्यावर सुद्धा वाढू शकता। तुमच्या आवडीनुसार अजून थोडंसं तुम्हाला घट्टसर पातळसर हवं असेल तर थोडंसं दूध ह्यामध्ये गरम केलेलं टाकू शकता। तर बघा अशा पद्धतीची मस्त अगदी चविष्ट लागणारी आणि वेगळ्या पद्धतीची तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अशी पद्धत एकदा वापरून साखरेपासून कॅरमल्स बनवून बघा, खूप छान लागते। अगदी रबडीला सुद्धा मागे टाकते ही अशी मस्त झटपट तयार होते आणि घरात तुमच्या सगळ्यांना आवडणारी ही अगदी झटपट होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। जाता चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। असा झटपट व पारंपरिक आणि पौष्टिक लवकर बनणारा आणि घरच्या साहित्यात तयार होणारा रेसिपीचा पदार्थ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।